हे बघा, मी पाचट कुटी केलेली आहे आणि याचा फायदा असा होतो की दीर्घकाळ गारवा टिकून राहतो आणि पाणी पण कमी लागते. आता आम्हाला पाणी पण कमी पडलेले आहे आणि त्यासाठी आम्ही पाचटाची कुट्टी करून केलेली आहे आणि त्याच्यामुळे असं होतं की पाण्याची बचत आणि गारवा जास्त टिकून राहतो. पाणी पण लवकर पाण्यावर येत नाही वावर. आणि आता टेम्परेचर आणि उन्हाळा लागल्यामुळे ही पाचट कुटी करण्यात आलेली आहे. आपण बघू शकता किती एकदम भारी भिजत आहे आणि हे बघा, मी नर्सरीतून चाललेलो आहे, दाखवत आहे तुम्हाला कसं पाणी एकदम एकदम भारी भिजत आहे आणि गबाळ बी प्रमाण कमी राहत आहे. आणि पहिल्यांदाच केली, मित्रांनी सांगितली पाचट कुटी केली तर फायदा होतो, खत पण होतं याचंवालं. आपल्याकडं खताचं हे कमी आहे, त्याच्यामुळं आपण ही पाचट कुटी करण्यात आलेली आहे. हे बघा, इथपर्यंत पाणी आलेलं आहे. आता ते हे असं दाबावं लागतं, बघू शकता. आणि तुम्हाला कमेंटमध्ये सांगा मला कसं आहे, कसं काय नाही. त्याच्यानंतर हे जे दिसतं हे पण असं ओढून घ्यावं लागतं, त्याने कोंब मोकळे होत्या आणि फुटवायला व्यवस्थित फुटत होते. तर एवढं करायचं 1 एकराचं म्हणल्यावर वेळ खूप लागणार आहे. पाण्याचं नियोजन पाहून असं करण्यात आलेलं आहे. काय वाटतंय तुम्हाला कमेंटमध्ये सांगा, मला चुकलंय की काय. बघा, पाचट लुटून सरीत काढून दिलेलं आहे, कोंब मोकळे केलेले आहे. जास्त दिवस झाले याला पाणी दिलं नाही, त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येत आहे. ओके, आजचा ब्लॉग संपला.